तर दुसरं आपण बघणार आहे ॲरे, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. जावास्क्रिप्टमध्ये काय आहे की सी मध्ये कसं असायचं, तुम्हाला काय करायला लागणार, इंटिजर नंबर किती एलिमेंट्स ॲरे आणि त्याच्या व्हॅल्यू, सपोज 10 20. जर त्याच्या व्हॅल्यू दिल्या नाही तर तो गार्बेज वगैरे कलेक्ट करतो. तसं यात नाही, यात तुम्हाला लेट नंबर डायरेक्ट ॲरे इनिशियलाइज करायचा, 10 20 30 40 50. तर पहिल्या लाईनला काय प्रिंट होणार, पहिल्यांदा क्लिअर स्क्रीन करू द्या. तर आहे असा ॲरे कॉमा सेपरेटेड प्रिंट होणार. आणि दुसऱ्या लाईन काय होणार, त्याचा टाईप काय तर त्याचा ॲरे. सॉरी, सेव्ह करायचं राहिलं. ओके, ऑब्जेक्ट घेताय, ॲरेच घ्यायला पाहिजे. सॉरी, ॲरेचं जरा बघायला पाहिजे, त्याचा डेटा टाईप ऑब्जेक्ट कॉमन घेते. नंतरचा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे की ऑब्जेक्ट. सॉरी, एक मिनिट, कॉल आला. हॅलो, हां, अरे लेक्चर चालू आहे, नंतर करू का? हां, .NETच्या. हां हां, ओके. तर नॉन प्रिमिटिव्हचा सेकंड टाईप आहे की ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला आपण काय करतो की लेट, आपण पर्सन व्हेरिएबल घेतलं तर इनिशियलायझेशन काय होतं, ते कर्ली ब्रेसेसमध्ये ऑब्जेक्ट होतो. ऑब्जेक्ट नथिंग बट की व्हॅल्यू पेअर्स. की व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्हाला आता नाव टाकायचं आहे, नेम कोलन, आणि त्याचं काय पण नाव असेल, ओंकार
कॉमा सेपरेटेड, परत एज, सिटी, आणि इज स्टुडंट. ट्रू. पर्सन ओके. तर तुम्ही असा ॲरे ऑब्जेक्टमध्ये तुम्ही डेटा की व्हॅल्यूच्या पेअर्समध्ये स्टोअर करू शकता. की म्हणजे काय की एक थोडक्यात चावी आहे. एक रूम आहे, त्या घराची चावी, उजव्या साईडला रूम आहे, रूममध्ये तुम्ही कोणत्या पण टाईपचा डेटा स्टोअर करू शकता. माझ्या कीचं नाव काय आहे की नेम, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे की ओमकार. जर तुम्हाला नेमचा पण टाईप बघायचा असेल, पर्सन डॉट नेम, तर त्याचा टाईप पण स्ट्रिंग येणार. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं की ज्या टाईपचा तुम्ही डेटा स्टोअर करशील त्या टाईपचं त्याला बनवून टाकतो व्हेरिएबल. आता तुम्हाला ॲक्सेस कसं करायचं की व्हॅल्यू पर्सनमध्ये. आता मी घेतलं लेट. माझं नाव या व्हेरिएबलमध्ये मला काढून घ्यायचं आहे. पर्सन डॉट नेम. त्याचे दोन वे आहेत. व्हॅल्यू काढून घ्यायचं, अदरवाईज दुसरे व्हेरिएबल असाइन करायचं. एक म्हणजे डॉट ऑपरेटर वापरून, की तुम्ही सी मध्ये ऐकलं असेल की ॲरे इज पॉइंटर इज ॲरे. ओके. डॉट म्हणजे काय, आपण पॉइंटरला ॲक्सेस करण्यासाठी आपण वापरतो. ॲरेमध्ये पण ॲरे वापरतो, तसंच आहे ऑब्जेक्टमध्ये पण. हा झाला एक प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे मला आता एज बदलायचं आहे. एजची व्हॅल्यू पर्सन ॲरे एज. सॉरी, असं असाइन करू शकत नाही.
सॉरी डिक्लेरेशन माझं चुकलं. तुम्हाला व्हॅल्यू ॲक्सेस करायची असली तर डबल कोटमध्ये द्यायला लागते एज. डबल कोटमध्ये एज. ऑब्जेक्ट ओके. तर तुम्ही जर ऑब्जेक्टला ॲक्सेस करायचं असेल तर दोन टाईप आहेत. एक आहे की डॉट वगैरे डॉट ऑपरेटर वापरून आणि दुसरं आहे म्हणजे ॲरे वापरून. तिसरं नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय फंक्शन. फंक्शन म्हणजे काय आपण सी मध्ये वगैरे बघितलं असेल की सारखा तुम्हाला कोड वगैरे मेनमध्ये लिहू शकत नाही. जर तुम्हाला तो रिपीट वगैरे करायसाठी फंक्शन वापरून सारखं सारखं तेच काम आपण करू शकतो की त्या फंक्शनला फक्त आपण डेटा पाठवायचा व्हेरिएबल थ्रू फंक्शन कॉलिंग वगैरे करून. तर यात कसं आहे फंक्शन कळण्यासाठी फंक्शन हा कीवर्ड आहे. ओके. फंक्शन टाकलं ग्रेट, त्याला आपण व्हेरिएबलचं नाव पास करणार आहे नेम. हे झालं फंक्शन डिक्लेरेशन. जर तुम्हाला यातून रिटर्न करायचे, रिटर्न काय करणार आहे की हॅलो अधिक व्हेरिएबलचं नाव. हे झालं तुमचं फंक्शन डिक्लेरेशन आणि फंक्शन कॉलिंग. ग्रीटला पॅरामीटर पाठवला माय नेम आणि हे सगळं कन्सोलमध्ये प्रिंट केलं. ओके. फंक्शन म्हणजे काय नाही, फक्त फंक्शन कीवर्ड आला की समजून जायचं की ते फंक्शन आहे. त्याला पॅरामीटर पाठवा अदरवाईज पाठवू नका. ते तुम्ही जिथं कॉल करशील तिथं ते कॉलिंग होणार. ओके. दुसरं म्हणजे काय की हे कळलं म्हणजे की 3 टाईप करा. HTC म्हणून कोणाचं अकाउंट जनरेट तरी रिमूव्ह करून टाक रे. हां टाकतो.
सॉरी गुरु, व्हेरिएबल नेम सेम म्हणजे आत्ता मेसेज बघितला. टाईप कर, व्हेरिएबल नेम सेम चालतं का कशात? रिप्लाय तर नाही आला. नेक्स्ट काय आहे की ऑपरेटर्स. ऑपरेटर्स आपण बेसिकली काय करतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ओके, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. प्लस ऑपरेटर, मायनस ऑपरेटर, भागिले, गुणाकार, पर्सेंट, मोड, आणि एक्सपोनेन्शियल. यात फक्त काय की एक्सपोनेन्शियल ऑपरेटर नाव आहे, बाकी सगळं सेमच आहेत. तर एक्सपोनेन्शियल म्हणजे काय की पॉवर ऑपरेटर. एक फोल्डर बनवतो. फाइल बनव, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. सपोज मी लेट ए दहा घेतलं, लेट बी 2 घेतलं. लेट सी नाहीतर रिझल्ट इज इक्वल टू बी. ऑपरेटर्स काय नाही, फक्त 2 व्हेरिएबलमध्ये बेरीज, वजाबाकी, नाहीतर हार्ड कोड जरी तुम्ही टाकला तरी पण त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करू शकता. ओके, 10 अधिक 2 12. मसने काय पाहिजे तर वजाबाकी करायचे. रिझल्ट इज इक्वल टू ए मायनस बी.
आली सगळी. हां, तर अरिथमेटिक ऑपरेटर्स कॉपी पेस्ट करतो, टाईप करण्यात वेळ नाही गेलो. गुणाकार, भागाकार, रिमाइंडर आणि डबल स्टार म्हणजे पॉवर ऑपरेटर. पॉवर ऑपरेटर म्हणजे काय की आता 10 आणि 2 आहे, याची व्हॅल्यू 10 आणि बीची व्हॅल्यू 2 आहे. तर त्याचं इनडायरेक्टली कसं होणार की 10 गुणुले 10 असं 2 वेळा होणार. जर समजा तुमच्या बीची व्हॅल्यू 3 असेल तर पुढे 10. ते मिनिंग असं आहे पॉवर ऑपरेटरचं. ओके, बघा पहिल्यांदा आपण काय बघितलं, ए आणि बीची बेरीज 10 वजाबाकी 8 आली, त्यांचा गुणाकार 20, त्यांचा भागाकार 5, रिमाइंडर 2 आला, सॉरी रिमाइंडर नाही, अँड ऑपरेटर पडला. अरिथमेटिक ऑपरेटर. हां, रिमाइंडर काय करते की जोपर्यंत त्याला भाग जात नाही तोपर्यंत ते भागत राहतं की, आणि त्याचा रिमाइंडर 0 किंवा 1 बायनरी फॉर्ममध्ये देतो. आणि पॉवर म्हणजे एच्या संख्येला किती वेळा गुणायचं आहे ते सांगतं. अरिथमेटिक ऑपरेटर कळलं असलं तर 4 टाईप करा, सॉरी 1 टाईप करा, 1. दुसरं काय आहे की असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय की ऑपरेशन तेच करणार, फक्त ते ऑपरेशन करून असाइनमेंट होणार लेफ्ट साईडच्या व्हॅल्यूला. म्हणजे शॉर्ट फॉर्म म्हणतो ना आपण, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, गुणाकार आणि पॉवर इक्वल टू. याचे एक्झाम्पल घ्यायला पाहिजेत का नको कमेंटमध्ये सांगा, का तुम्ही असाइनमेंट म्हणून करशील असाइनमेंट ऑपरेटरचं. असाइनमेंट म्हणून करणार असतील तर 2 टाका, अदरवाईज 0 टाका.
हां ट्रिपल इक्वल टू डबल इक्वल टू ते काय म्हणतात त्याला कंपॅरिझन ऑपरेटर आहेत, ते असाइनमेंट ऑपरेटर नाहीत. कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये दोन टाईप आहेत, एक डबल इक्वल टू आणि एक ट्रिपल इक्वल टू. तर यात फरक काय आहे की दोन्ही पण कंपॅरिझन ऑपरेटर आहेत पण टाईप चेकिंगसाठी वापरतात. आता एखादं व्हेरिएबल घेतलं नम इज इक्वल टू 10, num1 घेऊ, इक्वल टू 20. console.log num1 2. तुम्हाला इफ कंडिशन टाकायला लागणार त्याशिवाय. तर कन्सोल ट्रू आपण प्रिंट करू. एल्स ओके. तर कंपॅरिझन काय की num1 10 इज इक्वल टू 20 आहे का, तर नाही. सपोज मी आता इथं तुम्हाला 10 दिलं तर काय येणार ट्रू, ठीक आहे. अदरवाईज जर मी इथं 10 पण दिलं तरी पण ते ट्रू करणार. फॉल्स वर्क का म्हणून होत नाही. बहुत काहीतरी याचं एवढं माहीत नाही पण शक्यता आहे ना. टाईप चेकिंगसाठी आपण ट्रिपल इक्वल टू वापरतो ना, तो टाईप चेकिंग करतो. जसे की तुम्हाला जर इतर नंबर 10 आहे
आणि इथं पण लिहिलेलं 10 आहे. तर स्ट्रिक्टली टाईपसाठी वापरते. स्ट्रिक्टली टाईप की त्याचा डेटा टाईप पण नंबर पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू पण नंबरच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही ट्रिपल इक्वल टू वापरता. एकच नंतर त्यात फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की डबल इक्वल टू आहे ना, टू कम्पॅरिझन आहे. ट्रिपल इक्वल टू स्ट्रिक्टली टाईपड आहे. आता वर्क का म्हणत नाही माहीत नाही, तेव्हा चेक करून मी उद्या तुम्हाला सांगतो. सॉरी, आठवलं की कॉमन वर्क होत नव्हतं. तुला 10-1 आहे ना, ते स्ट्रिंगमध्ये फॉर्मॅट होते पाहिजे होतं. ओके, त्याचा डेटा टाईप काय आहे की num1चा नंबर आहे, पण num2चा काय स्ट्रिंग आहे. पण इंटरनली काय करते, हे पण एक आहे आणि हे पण एक आहे. त्यावेळेस डबल इक्वल टू वर्क करतं, पण तुम्हाला त्याचा टाईप पण चेकिंग करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला फॉल्स रिटर्न करणार. ओके, पहिल्या लाईनीचा ट्रू आला आणि ज्यावेळेस आपण त्याचा टाईप चेकिंग केला त्यावेळेस फॉल्स आला. हा फरक आहे कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये. किती कम्पेअर करताना स्ट्रिंग बरोबर मध्ये स्ट्रिंगमधली जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या पण तुम्ही हे करू शकता. सपोज आता मी फॉल्स टाकलं आणि इथं पण फॉल्स टाकलं, तर याचा डेटा टाईप काय आहे, बुलियन. तर फॉल्स फॉल्स येतो. हे बेस्ट, हे तुम्हाला लगेच रिलेट होईल. ओके, num1 व्हेरिएबल आहे, त्यात काय आहे एक व्हॅल्यू की फॉल्स, त्याचा टाईप काय आहे की बुलियन. आणि num2 व्हेरिएबल आहे, याचा टाईप काय आहे की स्ट्रिंग, पण ह्यात 0 आहे. 0 इंडिकेट काय करतं, फॉल्स. 1 ट्रू. सपोज आता तुम्ही इथं दोन्हीकडे पण फॉल्स आणायचे आहे, तर इथं 1 टाकलं तर आन्सर येणार आहे दोन्हीकडे पण फॉल्स. ओके, आणि इथं समजा मी ट्रू टाकलं, असाइन केलं, तर आन्सर येणार आहे ट्रू आणि फॉल्स. असाइनमेंट कंपॅरिझन ऑपरेटर कळलं असेल तर 3 टाईप करा.
परत चौथा टाईप आहे की बायनरी बायनरी लॉजिक लॉजिकल ऑपरेटर म्हणजे कोणते आहेत? अँड और आणि नॉट. याचं पण तुम्ही प्रोग्राम घरी ट्राय करा, कारण की एवढे जास्त लॉजिकल ऑपरेटर आपण वापरतच नाही. परत येतात युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे काय की एका सिंगल व्हॅल्यूवर जर तुम्हाला काय ऑपरेशन करायचं असेल त्यावेळेस वापरतात. एक्झाम्पल देतो तुम्हाला. डायरेक्ट कन्सोलमध्येच प्रिंट करतो नम्या व्हेरिएबल. हे दोनच ऑपरेटर आहेत. एखाद्याचं जर समजा व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्हची पॉझिटिव्ह करायची आहे, पॉझिटिव्हची निगेटिव्ह, त्यावेळेस आपण युनरी ऑपरेटर वापरतो. .js पहिल्यांदा काय पॉझिटिव्हला आपण पॉझिटिव्हच केलं, नंतर काय की निगेटिव्ह. परत नंतर आहे टर्नरी. टर्नरी म्हणजे काय की इफ एल्स, ते आपण लूपिंगच्या ह्याच्यातच कव्हर करू. की एखादी कंडिशन समजा टाकली त्याच्यावर आपण काहीतरी लॉजिक लिहिलं, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि क्वेश्चन मार्क. तर num1 एक्झिक्यूट करायचा का num2 रिटर्न करायचा. इक्वल टू आणि दोन ऑपरेटर्स आहेत की नलिश आणि ऑप्शनल चेनिंग ऑपरेटर. ते आपण काही वापरतच नाही, त्यामुळे ते आपण पाहणारच नाही. तो म्हणजे जास्त डीप करायचं असेल तर तुम्ही गुगल वगैरे करून लिंक सांगितल्यात MDN, त्याच्यावरती तुम्ही करू शकता. आणि प्रत्येक ऑपरेटरचं एक असाइनमेंट कंप्लीट करा. प्रत्येक ऑपरेटरचं एक प्रोग्राम टाईप करा. तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर मला सांगा. तर आपण थांबूया. उद्याच्या लाईन आपण ॲरेवर
ॲरेवरती इनबिल्ट फंक्शन्स आहेत. पॉप पुश कसं करायचं, ॲरे पॉप करायचा, त्याचा इंडेक्सिंग वगैरे फाइंड करायचं ते बघूया, आणि ऑब्जेक्टचं पण बघूया तसं. हां, गुरुचा एक क्वेश्चन होता की वॅरमध्ये नम व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 दिली होती, नंतर नमला फोर्क व्हॅल्यू दिली आणि दोन्ही व्हॅल्यूज प्रिंट झाल्या. वॅरमध्ये आहे ना रिडिक्लेअर होतं ज्या टाईपचं आपण व्हेरिएबल बनवलं. सपोज व्हेरिएबल 10 दिलं, आणि त्याचा टाईप ऑफ व्हेरिएबल. तर याचा आन्सर काय आहे की पहिल्यांदा तर ते 10 प्रिंट करेल आणि त्याचा टाईप येणार आहे नंबर. ओके, तर ज्या वेळेस आहे ना आपण डिक्लेअरला केलं व्हेरिएबलला, सपोज फोर्क, तर हे फक्त व्हेअर कीवर्डला चालतं. पण ह्या जागी जर तो लेट व कीवर्ड वापरून जर केलं, लेट टू, तर एरर देतं. एरर काय देतं, कॅनॉट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप्ड व्हेरिएबल 2. हा फरक आहे व्हेअरचा आणि लेटचा. आणि कॉन्स्टचा तर कॉन्स्टंटच राहतो, त्यामुळे त्यात काही एवढंही नाही. कळलं असं तर मेसेज करा 4. थांबूया आपण. व्हॅल्यू प्रिंट करायला कन्सोल डॉक आहे तसं. हां, व्हॅल्यू एक्सेप्ट करायला आहे ना जावास्क्रिप्टमध्ये आपण हे फक्त आत्ता प्रोग्राम करायसाठी आपण Node.js वापरतोय, पण आपण इंटरनली HTMLच्या पेजवर वापरणार आहे. तर ते डॉम मॅनिप्युलेशन कन्सेप्ट आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, ते वापरून आपण व्हॅल्यू एक्सेप्ट करणार आहे. कुणाला काय प्रॉब्लेम आला असलं, क्वेश्चन वगैरे असेल तर टाईप करून सांगा.
मी बोलणार आहे रे जरा, कोणी लेफ्ट करू नका मीटिंग. किती मिनिट राहिला मीटिंग एंड व्हायला? दिसतं असू द्या. लेफ्ट मीटिंग एंड झाली तरी जॉईन करा. पण लेफ्ट झालेत का बघा फक्त. बाकीच्यांनी लक्षात ठेवा, त्यांना येऊन द्यायचं आहे. मला एक मेसेज फक्त करू दे, 2च मिनिट थांबा. 15 मिनिट आहे अजून. आहे का कुणाचं काय डाऊट विचारायचं आहे कुणाला? त्याला पोस्ट करा, नाही तर मोस्टली आता आहेत त्यांना काय बोलायची गरज नाही, नाही त्यांनाच बोलायला लागणार आहे. तर आता तुम्ही मीटिंग मध्ये आहात तेवढ्या वेळात मी ग्रुपवरची काही जण रिमूव्ह केलेत जी लेक्चरला नाही आहेत. काही जणांना मेसेज केलाय आज लेक्चरला नाहीत म्हणून. ज्यांना ऑलरेडी निरोप होता की हाकललं जाण्याची शक्यता आहे, ती ऑलरेडी हाकलली गेलेत. तर परवा जे ऑफलाईन भेटले त्यांना निरोप आहे ऑलरेडी. जे ऑफलाईन मधल्या काळात नाहीत गाठ पडलेले त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे. इथनं पुढं किंवा इथनं मागच्या झालेल्या सगळ्या असाइनमेंट या 2 दिवसात कव्हर होणं महत्वाचं आहे. इथनं पुढं वेळच्या वेळी वेबच्या असाइनमेंट झाल्या तरच ग्रुपला ठेवलं जाईल. हाकलल्यानंतर ह्या बॅचला परत नवीन पुढच्या सेमिस्टरला जेव्हा बॅच होईल तेव्हा झाली तर बसू दिलं जाईल. आत्ता करायची असेल ही बॅच रेग्युलर तर एकही लेक्चर मिस करायचं नाही. पण खूपच मोठी मेडिकल इमर्जन्सी आली तर आधी इन्फॉर्म करायचं की सर मला या कारणामुळे जमलं नाही, आणि ते कारण व्हॅलिड असावं. मेडिकल इमर्जन्सी तुमची स्वतःची किंवा तुमच्या आई बाबा जे तुम्हाला शिकायला पे करतात, तुमच्या शिक्षणाचा खर्च करणारी व्यक्ती, त्यांची मेडिकल इमर्जन्सी चालणार आम्हाला. बाकी गावाच्या कोणाच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी क्लासला सुट्टी घेतलेली चालणार नाही. क्लिअर? आता 3 हाकललेत, बाकीच्यांनी जागा व्हा. जे तुमचे मित्रमैत्रिणी नाही येत आता इतर लेक्चरमध्ये त्यांनाही जागा करा, नाही तर परत हाकलल्यावर रडू नका. मग हे ऑलरेडी बोललो त्या दिवशी ऑफलाईनवाल्यांना, ज्यांना करायचं असेल त्यांनी सिन्सिअरली करा. ग्रुपमध्ये बघाल थोड्या वेळाने तर तुम्हाला कळलं. हाकलली 2-3 लोक. आणि दर लेक्चर नंतर मला निरोप मिळाला की ही लोक नाही आहेत, अटेंडन्स असाच आहे. हाकलल्यावर काय बोलायचं नाही, मग मला सॉरी नको. आणि माझ्या अप्रुव्हल शिवाय तन्मय सरांना सॉरी म्हणलात किंवा दीपा मॅडमला सॉरी म्हणलात तरी ती दोघं काही करणार नाही त्या बाबतीत. हा, तन्मयने एखाद्याला हाकललं तर तुम्ही मला सॉरी म्हणून मला समजावून तन्मयला मी कन्व्हिन्स करू शकतो त्या बाबतीत. पण अशा गोष्टीवरनं टेक्निकल हलगर्जीपणा झाल्यावर मी हाकलल्यावर मला कोणा मध्ये लागणार नाही बरं का. त्यामुळे ते लक्षात ठेवा. तुम्ही सिन्सिअर राहा. तुमच्यासाठी पोरं दिवसभर काम करून येऊन संध्याकाळी काहीतरी घेत आहेत तर त्याची तेवढी व्हॅल्यू करा. मी सकाळी पण क्लासवर बोललो कोणाला तरी क्लासवर काय ह्या 2-3 दिवसात माझा कंटेंट मी 3 वेळा रिपीट करतो इथं. मी शिकवायलाच बसलोय नुसता. त्यामुळे मी टीचर ऑफिशियली फक्त टीचिंग करतो. ती